नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? जर अद्वैत गेल्यानंतरचा आता शेड्यूल काय आहे बघूयात. अद्वैतला आपण सोडायला जातो पावणे 8 वाजता आणि घरी येऊस्तोपर्यंत 8:30 पावणे 9 झालेले असतात. आल्यानंतरनं सगळ्यात अगोदर 15-20 मिनिटं माझा योगा करते. देन त्यानंतरनं चपाती भाजीचा नाश्ता आणि थोडासा चहा घेते. बरोबर आहे, आता तुम्ही म्हणाल योगा करता आणि चहा घेता. तर आता काय आहे ना, ती शरीराला झालेली सवय आहे. त्यामुळे जास्त नाही, पण थोडासा का होईना सकाळी चहा लागतो, तरच कामं सुधारतात. एकदा का चहा, नाश्ता झाला की त्यानंतरनं मग पुढच्या तयारीला लागते. कारण मी जर बाहेर गेले, की त्यानंतरनं पुन्हा मी फार रात्री लेट येते. मग अद्वैतला आल्यानंतरनं खाण्यासाठी दही आणि वरण-भात हवं असतं. तर मग संध्याकाळची त्याच्यासाठी दही लावायची तयारी चालू होते. रोजचं थोडंसं फ्रेश दही त्याच्यासाठी लावलं जातं घरी. मस्तपैकी एक साईडला दूध गरम झालेलं आहे बघा आपलं. थोडंसं दूध कोमट झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये विरजण टाकून दही लावण्यासाठी एका साईडला ठेवून देते. आता दह्याची प्रोसेस झाल्यानंतरनं उद्या डब्यासाठी काय लागणार आहे किंवा उद्या नाश्त्यासाठी काय लागणार आहे, तर ते सगळं भिजवायचं असतं. कडधान्य असेल किंवा अजून काही तुमचं इडली, डोसा काही बॅटर असेल, तर ते सुद्धा काम मला आत्ताच करायचं असतं. ते झाल्यानंतरनं मग आमचा स्वयंपाक. आता डब्याबरोबर होणारी भाजी, चपाती, नाश्ता हे तर सकाळचं होऊन जातं. पण संध्याकाळी यायला मला उशीर होतो आणि तोपर्यंत ह्यांचा जेवणाचा टाईम होऊन जातो. सो मग मला संध्याकाळचं पण जेवण आता बनवून जावं लागतंय सध्या. हे अद्वैत ज्यावेळेस स्कूलवरून येतो, तर त्याला आल्यानंतरनं थोडासा सांबर भात लागतो आणि दही लागतं, तर ती तयारी झाली. आता थोडासा मध्ये वेळ होता, तर लसूण सोलून घेतला, तेवढ्यात मशीन पण लावली. काही हाताने धुवायचे कपडे होते, ते पण धुवून टाकले. जोपर्यंत मशीन होते, तोपर्यंत टेबल वगैरे क्लिनिंग करून घेतले. सगळे टेबल टॉप क्लीन करायचे, तोपर्यंत मशीन होऊन जाते. मशीन झाली, की अगोदरचे कपडे घड्या घालून ठेवायचे आणि रिकाम्या जागेवर पुन्हा नवीन कपडे वाळत घालायचे. आता हे आहे माझं सकाळचं शेड्यूल. आता तुम्ही म्हणाल सगळंच काम हाताने करायचंय, स्वतः करायचंय. हो, फरशीसाठी आणि भांड्यासाठी आपल्याकडे मावशी आहेत. पण बऱ्याचशा गोष्टी मला पटत नाही. आता जी लोकं अशी कुचकी असतात, त्यांना दुसऱ्यांनी केलेली कामं पटत नाही. त्यांना स्वतः ही कामं करावीच लागतात. मग आता काय करणार? आहे स्वभाव असा, तर नाही पटत आहे दुसऱ्यांनी केलेलं काम. मग स्वतःच जमेल तसं करत राहते. अधूनमधून वेळ मिळाला, की टेबल टॉप्स वगैरे साफ करणं, किचनमध्ये एखाद्या दिवशी हात मारणं, एखाद्या दिवशी बेडमध्ये हात मारणं. कारण पर्यायच नाहीये. शेड्यूल तेवढं हेक्टिक झालेलं आहे आणि यावेळेस तर आपण टिफिन वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे अजूनच जास्त गुंतलो गेलेलो आहे. चला तर मशीन झालंय, कपडे वाळून झालेली आहेत जस्ट. अद्वैतचं डाळीचा कुकर रेडी झालेला आहे. एक साईडला भात लावूयात, एक साईडला त्याची डाळ टाकूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळसाठी स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. पुन्हा थोडंसं पीठ मळलेलं आहे. एक भाजी बनवलेली आहे पातळ संध्याकाळसाठी आणि चपाती बनवून ठेवलेली आहे. जेणेकरून मी लेट आले तरी पण 8-9 वाजता अद्वैत आणि त्याच्या वडिलांचं जेवण व्यवस्थित होऊन जाईल. माझं जवळपास क्लासेस संपून मला जेवायला बसूस्तर 10:00-10:30 चा टाईम होतो. मग फारच लेट होतं माझ्यामुळे त्यांना उशीर नको. पुन्हा अद्वैतला सकाळी उठायचं असतं. त्याच्यामुळं हे अद्वैत गेल्यानंतरचं माझं सगळं शेड्यूल आहे. संध्याकाळची पातळ भाजी चपाती बनवणं, त्याच्यासाठी इव्हनिंगला डाळ भात आणि दही लावणं, म्हणजे अजून काही वेगळ्या गोष्टी करायच्या असतील त्यातल्या त्या स्नॅक्समध्ये जसं की कोथिंबीर वडी वगैरे, तर ते मी संध्याकाळीच साठी त्यांना अगोदरच करून ठेवते. मग हे सगळं एकत्र संध्याकाळचा स्वयंपाक आपला झाला, की त्यानंतरनं गॅस थंड झाल्यावर मस्तपैकी गॅस पुसून घेते, ओटा क्लीन करून घेते आणि सगळं किचन एकदम मस्त टिपटॉप करून ठेवायचं. त्यानंतरनं देवपूजा वगैरे करायची. माझा ऑनलाईन क्लास असतो. मग तो एक ऑनलाईन क्लास घेणं, त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोलूसोबत एक फोनवर गप्पा मारणं. एक फक्त मी दिवसभरात गोलूला कॉल करते आणि त्यानंतरनं दुपारी जेवण करून जे मी बाहेर पडते 1, 1:15 ला, तर ते मी रात्रीच घरी येते. 10:30च्या आसपास मी ट्युशनमधून फ्री होते. आता त्यातच एवढं ट्रॅफिक वगैरे जाण्या-येण्यात खूप माझा वेळ जातो आणि मग घरचे म्हणतात, "तू फोन करत नाही." पाहुण्यांना वाटतं मी फोन करत नाही. आता सांगा बरं ह्या शेड्यूलमध्ये कसं फोन करायचं आहे? अद्वैत पावणे 8ला गेला, की त्यानंतरनं सगळं 11 पर्यंत रेडी व्हायचं, एक ऑनलाईन क्लास घ्यायचा, पुन्हा 1:30 पर्यंत बाकी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, रात्रीचा स्वयंपाक करायचा, स्वतः रेडी व्हायचं, स्वतःचं जेवण करायचं आणि मग क्लासला जायचं आणि देन रात्री आल्यानंतरनं पुन्हा अगेन उद्या सकाळची हा बघा तयारी करायला सुरुवात. काय करणार? काही पर्याय नाहीये. 5ही दिवस असेच जातात आहे. सॅटर्डे, संडे जी पेंडिंग कामं असतात किंवा जिथे साफसफाई करणं होत नाही ती असतात. बाहेरची काही खरेदी, बाजार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ कसा निघून जातो कळतच नाहीये. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.